गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज ना सकाळी पराठा करायचा होता. तर छान असे बटाटे उकडून घेतले होते आणि उकडल्याच्या नंतर खिसून घेतले. खिसून घेण्याचं कारण म्हणजे असं जास्त गाठी वगैरे राहत नाहीत ना, त्यामुळं बटाटा खिसून घेतला मी. आणि त्यानंतर तेल तापाय ठेवलं होतं, तर त्यात जिरी टाकली, लसूण मिरचीचा जे वाटण बनवलं होतं ते वाटण पण त्यात टाकलं आणि छान तेल सुटूपर्यंत ते वाटण तळू दिलं. आणि नंतर थोडीशी हळद टाकली. हळद टाकल्याच्या नंतर जो बटाटा खिसून घेतला होता तो बटाटा त्यात टाकून दिला आणि छान असं मिक्स केलं. ते सगळं सारण बटाटा वगैरे सगळं एकत्र मिक्स करून घेतलं. तेल सुटूपर्यंत तेही छान मिक्स केलं आणि त्याच्यानंतर थोडीशी वरून कोथिंबीर ॲड केली आणि बटाटा छान शिजू दिला. त्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं. गव्हाचं पीठ त्यामध्ये थोडीसं मीठ टाकलं आणि मीठ टाकून छान मळून घेतलं आणि 2 मिनटं भिजू देऊन छान असं आपण पुरणाची पोळी करताना जसा गोल हुंडा तयार करतो ना, तसा ह्याचा पण केला त्या पद्धतीने. आणि जे बटाट्याचं सारण होतं ते सारण त्यात घातलं आणि छान असं त्याच्या जे कडा असतात ना ते व्यवस्थित बंद करून घेतल्या, म्हणजे फुटू नये त्यामुळे. आणि त्यानंतर छान चपातीसारखं थोडंसं लाटून घेतलं. चपाती थोडी मोठी लाटतो, पण हे थोडंसं मध्यम लाटलं होतं. आणि ते बघू शकता तव्यावर खरपूस असं भाजून घेतला तो पराठा. मी तेल वापरले, तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. तेल, तूप, काही बटर काही वापरू शकता. मी तेलच वापरलं होतं. तर तेल लावून दोन्ही बाजूनी छान असा पराठा भाजून घेतला. कालची शिवरात्र होती त्यामुळे असं सकाळी नाश्त्यासाठी पराठा केला. तर भाजून घेतला तेल तूप लावून छान दोन्ही बाजूनी तेल लावून. आणि नंतर बघू शकता तुम्ही पराठा तयार झालेला आहे. आणि सोबतच काल दही आणलं होतं, तर ते दहीसुद्धा आहे. तर असं कसं काय पराठा खायला आणि व्हिडिओ कसा वाटला ते